पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। तानहं द्विषतः क्रूरान् संसारेषु नराधमान् क्षिपाम्यजस्रमशुभानासुरीष्वेव योनिषु। हा 19वा श्लोक आहे। आसुरी संपत्तीचे म्हणजेच आसुरी स्वभावाचे लोक कोणत्या कोणत्या लक्षणाचे आहेत आणि त्यांचा स्वभाव, त्या स्वभावाप्रमाणे त्यांचं वर्तन कसं आहे हे आपण पाहत आलेलो आहोत। कालचा विषय आपण असा पाहिला की जे फक्त काय यज्ञाचं नाव सांगतात आणि यज्ञ केला किंवा करणार म्हणतात। याशिवाय दुसरी गोष्ट म्हणजे ते अभिचारिकी यज्ञ करतात आणि त्यात इतर प्राण्याला खूप त्रास देतात। भगवंतांनी सांगितलं की मी चैतन्य रूपानं सगळ्याच्या ठिकाणी, मग माझ्याच असलेल्या चैतन्याला जे जे काही उपाधी आहे देह नावाची, तिचा नाश केला म्हणजे माझ्या चैतन्य स्वरूपाचा नाश होतो। म्हणून हे जे काही माझाच द्वेष करणार आहेत, तसंच जे अत्यंत चांगल्या कुलवान पतिव्रता आहेत, सत्पुरुष आहेत, महात्मे आहेत, यांनाही त्रास देतात। याचं जे मला दुःख वाटतं आहे आणि त्यामध्ये मी परमात्मा असा आहे की मी अन्यायाला शिक्षा, न्यायाला योग्य तो असलेलं सुखाचं स्थान देणार आहे। त्यामुळं मी मात्र आता ह्यांना चांगलीच शिक्षा देतो। मग ते जे आहेत ते कसे आहेत? अत्यंत द्वेष करणारे, क्रूर, आणखीन कुकर्म करणारे। कसाही झालं तर कुकर्मानं, क्रूरतेनं संसार चालवणारे असे हे नराधम आहेत। नर म्हणून जन्माला आले, नर देहाला आले आणि अधम राहिले असे असणारे। आणि त्यांच्या ठिकाणी हे जे काही पापयोनीमध्ये गुंतलेले आहेत, त्या पापयोनी त्यांच्या आत्तापर्यंत करत असल्यामुळं मी त्याच प्रकारच्या पापयोनी त्यांना पुढे देतो। कारण आता त्यांनी दुसरं काही केलंच नाही ना, फक्त पापच जमा केले। त्यामुळं त्यानंतर जे त्यांना जन्म निर्माण होतील ते सगळे अत्यंत हीनतेचे, जास्तीत जास्त त्यांना जिथं काय आहे की त्रास कसा होईल अशाच जन्माला मी घालत असतो। ऐसे आघवाची परी प्रवर्तले माझा वैरी, तरी तया पापिया जे मी करी ते ऐक पा। आता काय आहे की वास्तविक पाहायला गेलं तर भगवंताने आत्तापर्यंत काय केलं तर जे जे वैरी होते त्यांनासुद्धा सायुज्याला पाठवलं। पण यांच्याबद्दल भगवंत आता तसे म्हणत नाहीत। यांना काय आहे की यांच्या ठिकाणी मात्र मी आता योग्य शिक्षा देणार आहे। योग्य म्हणजे त्यांच्या दृष्टीने, भगवंताच्या दृष्टीने। याचं कारण काय तर हे माझे वैरी झालेत, त्या बाकीच्यांनी वैरभक्ती केली, म्हणजे माझं वैरत्व केलं, पण वैरत्वानं सतत माझंच गुणगान आणि माझंच ध्यान करणारे होते। हे माझं नाही, मी निर्माण केलेले या सृष्टीमधल्या भूतमात्रांना त्रास देणार आहेत। मग सृष्टी निर्माण करणं, सृष्टीचं पालन करणं हे जसं माझं काम आहे, मग त्या पालनात ह्याने अडथळा आणायला सुरुवात केली। म्हणून मला ह्यांचा राग आहे आणि म्हणून मग मी यांचं जे काही आता आहे की जे माझ्याच भूतमात्राला मारल्यामुळं जे त्यांनी माझं वैरत्व घेतलेलं आहे, त्या पापियांना मी आता काय करतो
ते सांगतो. तरी मनुष्य देहाचा तागा घेऊनी रुसती जे जगा, ते पदवी हिरोनी पैगा ऐसी ठेवी. वास्तविक आम्हाला मनुष्य देह दिला आणि तो दिलेला देह मनुष्य लोकात राहणार आहेत. आपण निस्ता देह दिला आहे का आपल्या आजूबाजूला सगळे मनुष्यच मनुष्य आहेत, म्हणून याला मनुष्य लोकच म्हटलं. या मनुष्य लोकामध्ये प्रत्येक मनुष्यानं एकमेकाचं सहकार्य करावं, सहचर व्हावं हे राहिलं. आणि जो जवळ येतो त्याला कसा त्रास द्यायचा हेच हे पाहणार आहेत. जसं काही शेर म्हणून एक झाड आहे, त्याला पानं नसतेत, नुसते काय आहे फाटे फाटे, पण त्याच्याजवळ का कोणी गेलं की लगेच ते काय आहे की त्याचं लगेच कातडीवर परिणामच होतो. म्हणजे नुसतं सान्निध्य झालं तरीसुद्धा लगेच कातडीला कुठंतरी फोड येतात, जखमा होतात. तसे हे शहराच्या झाडासारखे आहेत. यांच्याजवळ दुसरं मनुष्य गेलं की हे त्यांना काही ना काहीतरी त्रास देतातच. मग मी ह्यांना मनुष्य देह का दिला? मग मनुष्य देहाचा आश्रय करायचा आणि दुसऱ्याला त्रास द्यायचं. कोणाला? तर मनुष्य देहालाच. दुसऱ्या मनुष्य देहाला त्रास द्यायचा. हे काय झालेत तर मनुष्य लोकामध्ये असलेल्या मनुष्य लोकावर हे रुसलेले आहेत, म्हणून त्यांना काय त्रास दिल्यावर आता मी लक्षात घेतो ह्याला दिला हा दिला, आता ही मनुष्य देहाची पदवी मी काढून घेणार आणि मग त्याला देह देणार. ते कोणते? तर अतिचे नीच योनीचे, जे क्लेश गावीचा उकरडा, भवपुरीचा पानवडा, ते तमयोनी तया मोडा वृत्तीचं दे. आता त्यांनी काय केलं, काही उदाहरणं असे सांगितलेत की उकरडा म्हणजे काय असतं? घरातलं जे काही केर किंवा काय असेल ते नेऊन टाकलेलं. काय नसतं, सगळे वाण असतात तिथं. काय आहे, नुसतंच घरातली झाडझूड केलेला केर आहे असं नाही. वाया गेलेल्या किरसुन्या पडतात, जुनी झालेली चप्पल खेटरं तिथंच पडतात, कपड्याचे काय असेल तर ते टाकलं जातं. म्हणजे काय नाही, जे काही असेल ते तिथं पडतं. आणि त्याचं सगळं काय आहे की इतका त्यावर पडून उंच असा ढीग होतो. सगळं त्याच्यात तेच माल, त्याच्यामध्ये जे असणार आहे ते घरातलं टाकाऊ तेच तिथं गेलेलं आहे. म्हणून त्याच्याकडं पाहिलं झालं तर काय समजतं, मनुष्य हा सगळा केर आहे, उकरडा आहे. तसं हे कोण आहे तर क्लेश गावीचे. आता यांचं जे देह आहे तिथं कसा क्लेश निर्माण करतो, तर उकरड्यात जसं काही पण आहे तसं ह्यांच्या आता ठिकाणी कोणत्या प्रकारचाही क्लेश आहेच. यांना सहज जीवन नाही. भवपुरीचा पानवडा, आता त्यात दाखवलं की पानवडा म्हणजे पानवठा काय असतो? तिथं आहे पाणी न्यायला लोक येतात, महिला येतात, नेतात. पण पाणी भरून नेताना पाणी सांडतंच ना. मग ते पाणी त्या पानवठ्याच्या आजूबाजूला कुठंतरी मोठा खड्डा असतो, त्या खड्ड्यात जाऊन साचतं. आणि तिथं काय, मग तिथं त्या घाणीतल्या आळ्या निर्माण होतात, चिखलाची राड असती, अजून इकडचे तिकडचे चिखलात बसणारी जनावरं त्यात बसलेली असतात. काय आहे त्याच्यात? तर काही पण आहे. मग नुसतंच आहे का ते? तेवढंच काय आळी पडली म्हणा, काही एवढंच आहे का? तर दुर्गंधी येते त्या पाण्याची, ते त्यात साठून राहतं, मग दुर्गंधी येते. म्हणून ह्यांच्या सान्निध्यात हे ह्याच्यासारखे आहेत, म्हणून ह्यांचं सगळं जीवन दुर्गंधीयुक्तच आहे. ते तमोयोनी तया मूढा. तेव्हा असे जे मूढ आहेत, मूर्ख आहेत, त्यांना या तमोयोनीत म्हणजे अशा प्रकारची जी योनी, तिकडं ते हक्कदार झाले आता तिथले, त्याच ठिकाणची त्यांची वृत्ती तयार होते. मग आहाराचेनी नावे तृणही जेथ नुगवे, ते व्याघ्र वृश्चिक आडवे तैसे करी. आता यांच्या दृष्टीनं कुठं मिळाला ह्यांना जन्म, तर जिथं गेला असता गवतसुद्धा उगवत नाही. जसं वर आलेला खडक असतो, त्या खडकावर काही नाही, पाणी थांबत नाही. आणि त्या खडकाची परिपक्वता इतकी घट्ट असते, म्हणजे टणकपणा असतो
तो एक प्रकारे पालथा असल्यासारखा, त्याच्यावर गवत कसं उगवणार? म्हणजे इथं गवतसुद्धा खायला नाही, इतकी ह्यांची आहाराची बिकट अवस्था येईल. आणि मग काय करायचं? मग तिथं त्यांना व्याघ्र वृश्चिक म्हणजे तिथं असलेले विंचू, वाघ, आणखीन काहीतरी असलंच की तिथं कुठंतरी त्या दगडाच्या कपारीत राहणार आहेत. आणि तेच त्यांच्या ठिकाणी करतो. हे जे ठिकाण आहे, हे ठिकाण असं कुठं गावाच्या शेजारी नाही, आडवे म्हणजे रान आहे. काही अगदीच काय आहे, आता गवत तर उगवत नाही म्हणल्यावर तिथं झाडंसुद्धा नाहीत, पण असं लांबवर कुठंतरी ते रान आहे. ते त क्षुधा दुःखे बहुते, तोडोनी खाती आपण याते, मर मरो मागोते होतचे असती. आता इतके भुके असते ते, खायला तर काही मिळत नाही. मग त्यांच्यातल्याच एखाद्याला ह्याने खायचं. जो काही जमाव तिथं असेल, मग वाघाने एखाद्या वाघालाच खायचं, लांडग्याने एखाद्या लांडग्यालाच खायचं, 4-2 जणांनी मिळायचं आणि एखाद्या लांडग्याला तोडायचं, वाघाला तोडायचं. हे सगळे जर काय असतील, एकमेकाला भुके असल्यावर काय करतील? कुणाला तरी त्याच्यात हल्ला करायचा आणि खायचा. आणि विंचवाचं तर सांगतात की विंचवाची जी मादी, तिच्या ठिकाणी एकदा का पिल्लं निर्माण झाली तर तिच्या वरच्या बाजूला असते, ते सगळे तिचं वरचं पोट फोडूनच बाहेर येणार. आणि जोपर्यंत मोठे होत नाही त्यावर तिलाच खात राहणार. तिचीच सगळी बाजू काय असेल ते खाऊन 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 ती मादी तर मरून गेली. मग हे सगळे पिल्लं लागली इकडे तिकडे हिंडायला. या प्रकारच्या योनी, या प्रकारचे जन्म त्यांना प्राप्त झालेले आहेत. का आपला गरळ जाळी, जळताच अंगाची पेंधळी, ते सर्पची करी बिळी निरुंधला. आता सर्प त्यांच्या ठिकाणी काय आहे की वरून पाहायला गेलं तर आपल्याला त्यांच्या ह्याला जर स्पर्श झाला तर मऊ आणि थंड वाटतं, पण ते थंड नसतात. आतून त्यांच्या ठिकाणी उष्णता इतकी की त्यांना सहन होत नाही. म्हणून कुठंतरी गार पाण्याची जागा, पाण्याचा डेरा वगैरे कुठे त्याच्या कडेला जाऊन बसतात. आणखीन कुठं काय त्यांना असं थंड लागेल तिथं. पण त्यांच्या ठिकाणची जी उष्णता असते ती उष्णता वाढत 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 त्यांच्याच त्वचेवर एक प्रकारे काय होतं, पडदा येतो. आणि मग तो त्याचे कात ह्या दृष्टीने तो बाहेर पडतो. म्हणजेच त्यांच्या शरीरातनं हे निघालं. आणि मग ती जी काही अंगाची पेंधळी, पेंधळी म्हणजे मागं निघालेली त्याची कात, ती मागं टाकून द्यायची. आणि मग सर्प तो थांबतो. पण कुठं थांबतो? बिळामध्ये. त्याला बाहेर यायचं म्हणजे भीतीच, म्हणजे बिळात लपून राहतो तो. जसं काय कोणीतरी ह्याला कोंडून टाकले असा तिथं राहत असतो. परी घेतला श्वासू घापे, एतुले नाही मापे, विसावा तया ना टोपे दुर्जनासी. आता सांगतात ह्या योनीमध्ये इतकं त्यांना मी त्रास देतो आहे की हे जे श्वास घेतात आणि सोडतात, किती वेळ असतो पाहायला गेलं तर हिशोबातनं काढलं ना आपण तर 9 सेकंदाला श्वास एखादा होतो शिस्तीत घेतला तर. म्हणजे तेवढा वेळसुद्धा ह्यांना विसावा मी देत नाही. त्यांना घेतला नंतर सोडायचा आहे. पण ह्यांना इतकी त्यात काय आहे धाप लागते. शरीर असं झालेलं असतं की श्वास घ्यायचा आणि सोडायचा, घेतला की सोडायचा, घेतला की सोडायचा. जसं काय आहे, ऊन वाढलं म्हणजे कुत्रे कसे त्यांची पोटं हाप 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 करतात, म्हणजे हालतात, जीभ बाहेर काढली जाते कारण त्यात सहन होत नाही. म्हणजे तिथं किती श्वास जोरात चालतो आहे तसा ह्यांचा चालत असल्यामुळं यांना विसावा कुठे? मुळात मनुष्य काही काम केलं आणि एका जागेला बसला म्हणजे जोरात असा निश्वास सोडतो. त्याचा जो काय आहे तो श्वास सोडतो, मग निवांत होतो. त्याला त्या ठिकाणी विश्राम व्हायला काय करतो, पहिला देतो श्वास सोडून आणि मग थोडं स्थिर होतो. यांना तेही नाही ना, हे धडपड धडपड करणारं धडपडच करायची, त्यामुळे विसावा कुठे? असं का होऊ देत नाहीत? तर हे मनुष्यजनात होते, मनुष्य देहात होते तेव्हा दुर्जनच होते. मग दुर्जनाला त्यांच्या त्यांच्या कर्मामुळे हे सगळी स्थिती निर्माण झाली. त्यांनी त्याच काळात जर काही योग्य कर्म केली असती
तर त्यांच्या ठिकाणी त्यांना चांगलं काहीतरी प्राप्त झालं असतं. पण हे दुर्जनच, मग दुर्जनाला अशाच योनीमध्ये जावं लागतं. आयसेनी कल्पाचिया कोडी, गणिता ही संख्या थोडी, ते तुला वेळू न काढी क्लेशोनी तया. आता भगवंताला किती ह्यांचा राग आहे बघा. त्यांनी सांगितलं मी असल्या योनीत तर त्यांना घालतोच, पण ज्या योनीत ते गेलेत इतक्या खालच्या खालच्या खालच्या, कल्प जरी झाला तरी मी त्यातनं त्यांना बाहेर काढत नाही. तसल्याच योनी, अनेक प्रकारच्या योनी. त्यांनी सांगितलं किती योनी इथं राहील त्याची गणिताची संख्यासुद्धा होणार नाही. एरवी आपल्याला काय तुकोबरायाचा एक अभंग आहे की किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा, हे सांगता येतं. पण ह्यांच्या ह्या पद्धतीत म्हणजे जसं झाड बनलं, जमिनीतला दगड बनला, अजून काहीतरी, किती दिवस त्यात राहणार आहे काय. एखाद्या झाडाची त्याचं काय पाणी नाही मिळलं, काही खाली खडक लागला तर ते वटून जातं. पण काहीच नाही, पोषक वातावरण मिळालं तर कित्येक वर्ष राहतं. म्हणजेच ह्याला किती वर्ष ती भोगावं लागलं योनी. दगड आहे पोटात जमिनीच्या, काही तिथं फोडकाम झालं नाही, काही तो फुटून बाहेर निघाला नाही तर तो किती दिवस राहिला. आता असं पहा की असं पाहण्यातही लोकांच्या शेतातल्या शेतकऱ्याला तर खूपदा ते स्पष्ट होतं की जे जमिनीच्या पोटात दगड असतात ते दगड काही कारणानं बघितले पण फार मोठा आहे म्हणून काढला नाही. त्या शेतकऱ्याने पुन्हा आपले त्याच्यावर माती झाकून ठेवून दिला. हा मातीतल्या मातीत वाढतो, मोठा होतो. मोठा होतो म्हणजे हा काय नुसता दगड आहे का योनीच आहे एक, तर ती योनीच आहे म्हणून तर तो वाढतो. मग जेवढा होता त्याच्यापेक्षा मोठा झाला. वाढला कसा, काही नाही, ते मातीचे कण त्याला चिटकत चिटकत त्याच्या ठिकाणी घट्टपणा आला आणि दगडाचाच भाग वाढत चालला. आपल्याला काय आहे, कसा वाढला ह्याचं संशोधन करायचं नाही, तो वाढला हे निश्चित आहे. मग वाढतो याचा अर्थ त्याच्या ठिकाणी काहीतरी वाढ होण्यासारखं आहेच. अशा तऱ्हेचे जे जे काही जन्म आहेत त्या ठिकाणी ते तुला वेळू न काढी क्लेशोने तया, इतका क्लेश त्याला देणार की त्याच्यात. आता असं आहे की दुखतं काय झालं म्हणायला तरी आपल्याला मुख आहे, वाचा आहे. दगडाला ऊन लागलं तर काय म्हणेल कोणाला, मग त्याला काही कळतच नसेल तर नाहीच कळत. पण ऊन लागत नसेल का तर पोळतो ना, दुसऱ्याने हात लावला तर आपल्याला चटका बसेल इतकं पोळतं आहे. याचा अर्थ त्यालासुद्धा त्याचा त्रास होतच असेल, त्याला बोलून दाखवायला काहीच नाही म्हणून आहे. हे काय झाले त्यांचे क्लेशच आहेत. तरी तयासी जेथ जाणे, तेथीचे हे पहिले पेणे, ते पावून ये रे दारुणे न होती दुःखे. अशा तऱ्हेनं ते इथं जे जे काय आहेत त्या त्या योनीमध्ये त्यांचा एक एक मुक्काम झाला आणि या मुक्कामातून पुन्हा दुसरीकडे निघायचं आहे तर झालं. आता त्याचं कारण एक आहे, ह्याने पूर्वी कधी विचारच केला नाही या दुःखातून बाजूला निघावं किंवा काय, असं काही नाही. त्यामुळे त्यांना या भयंकर दुःखामध्ये गुंतावं लागतं. आसुरीं योनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि, माम प्राप्येव कौन्तेय ततो यान्त्याधमां गतिम. आता आणखीन सांगितलं, हे जे काही आसुरी योनीत आहेत ते जन्मोजन्मी अशाच प्रकारच्या क्लेशयुक्त योनीमध्ये राहत 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 असेच राहतात. आता यांच्या ठिकाणचं मूढता म्हणजे मूर्खता, अज्ञान इतकं घन आहे की त्याच्यातून ते कधीतरी माझ्याकडे येतील, कधी त्यांना माझी आठवण होईल आणि मग त्यांच्या या अधम किंवा अधोगतीला बाजूला काढता येईल असं कधी होतच नाही. कारण काय आहे की हे नेहमीच अधोगतीकडं, खाली खाली जाणाऱ्याच गतीकडं हे असतात. हा ठायवरी संपत्ती ते आसुरी, अधोगती अवधारी तिही जोडली तिही. आता जे काही आहे वास्तविक पाहता तुम्ही आम्ही सगळे जे ते गतिमानच आहेत,
आपल्याला वाटतं आता आम्ही निवांत बसलो की, पण सगळं काय गतीच चाललेली असते. आपण एका जाग्याला बसलो, तासभर बसलो, 2 तास बसलो, दिवसभर बसलो, आपल्या आयुष्याचं मोजमाप थांबतंय काय? चालतंच आहे. मग ही जी गती, त्या गतीला जर आपण सुधारणा केली तरच आपण ऊर्ध्वगतीकडं जाऊ, त्याच्यापेक्षा वेगळ्या चांगल्या गतीकडं. काहीच नाही केलं की अधोगतीकडंच जाऊ. आणि तसे हे अधोगतीकडं तर चालले, पण ह्याने काहीच नाही, त्याच्यापेक्षा वाईट केले. काही नाही केलं असतं तरी बरं, ते सुद्धा अधोगतीकडंच जाणे. पण केलं आहे ते इतके वाईट केलं आहे, त्यामुळं ते अधोगतीला चालले. काही केलं नाही तरी तुम्हाला अधोगतीच आहे, पण तुम्ही जर काही देवाकडं जाण्याचा मार्ग स्वीकारला तरच तुमची गती सुधारली. पाठी व्याघ्रादी तामसा, योनी तो आळूमाळू ऐसा, देहधाराचा उसासा आथी जोही. आता त्याच्यानंतर अशा काही ज्या योनी आहेत की त्या योनीमध्ये अतिशय तामसपणा, म्हणजे रागच. वाघ, सिंह हे रागीटच, क्रूर असते, त्यांना त्याच्या ठिकाणी काही नाही. आणि त्यांच्या ठिकाणी काय आहे की त्यांना प्राप्त झालेल्या देहाचा आधार घेऊन काही करावं असं नाही. उलट त्याच्या देहानं त्याच्या ठिकाणी काय होतं की आणखीन त्रासच वाढत राहतो. तोही मी ओलावा हिरे, मग तमची होती एक सरे, जेथ गेले अंधारे काळवंडे जे. आता त्याला देह मिळाला, देहाच्या आधारावर काही ना काहीतरी योनी भोगत होता, तोही मी काढून घेतो. म्हणजे जो आधार आहे तो काढून घेतो, मग देह काढून घेतो असं नाही. त्या देहाला आता हे मेलेलं बरं असं वाटावं इतकं त्या देहात त्रास तयार होतो. कुठेही त्याचं काय आहे, अमुक ठिकाण दुखत नाही असं नाही, सगळीकडं हाडं दुखतात, सगळं आत पोट दुखतं, अजून काय आहे ते सगळ्या ठिकाणी वेदनाच वेदना. अशा तऱ्हेचा म्हणजे त्याच्या ठिकाणी त्याची जी जीवन आहे अंधारमय करून टाकतो. जयाची पापा चिळसी, नरक घेती विवसी, शीन जाय मूर्छी शिणे जेणे. इतके ते आहेत की पापसुद्धा आता यांच्याकडे यायला नको म्हणायला लागलं. इतका वाईट आहे की पापाला वाटलं जरा तरी बरं घर बघू, हे असलं नको. नरकसुद्धा म्हणतो हा माणूस माझ्यात नको, तो दुसऱ्या नरकाकडे जा. नरकालासुद्धा त्याच्या या सगळ्या पाप आचरणाचं घृणा यायला लागते. आणि मग कुठेही झालं तर जशी मूर्छना यावी, म्हणजे तो मनुष्य काय आहे की संपला की काय असं वाटतं, तसं ह्याचं जीवन चालतं. मळू जेने मैळे, तापू जेने पोळे, जयाचे नावे सळे महाभय. आता वर्णन करायचं आहे म्हटल्यानंतर अतिशय किती आघोरी आहे, क्रूर आहे, वाईट आहे ही योनी, हे दाखवायला पाहिजे ना. त्याच्याकरता दाखवलं की एरवी आपल्याला काय आहे, कुठेही अंगाला मळ लागला तर आवडत नाही, आपण काय करतो, धुवून टाकतो. आता जर काही आपल्याला कुठं समजा शरीर मळ आलं आहे असं नाही वाटलं तरी सकाळी आंघोळ करतोच ना, म्हणजे वाटतंच की कुठंतरी थोडाफार असेल. पण खरोखरच मळ जर असेल तर दुसरा मळसुद्धा इकडे येत नाही. तो म्हणतो याचं इतका मळ आहे की अजून आपल्याला नको तिथं जायला. आणि दुसरी गोष्ट अशी की सर्व प्रकारचा ताप ह्याच्या शरीरात आहे. दुसरा म्हणतो आता इथंच खूप आहे, इथं आपल्याला राहायला जागा नाही. जयाचे नावे सळे महाभय, तेव्हा भीतीसुद्धा ह्याच्याकडं जात नाही. कारण का, हा सगळ्या ह्याच्याकडं पाहिलं तर सगळ्याला भय वाटतं असा हा आहे. पापा जयाचा कंटाळा, उपजे अमंगळ अमंगळा, विटाळूही विटाळा भिये जया. तेव्हा याच्याजवळ पाप आता यायला तयार नाही, मागच्याच ह्याच्यात दाखवलं. दुसरी गोष्ट, हा नित्यच अमंगळ, ह्याच्याकडे कधी पवित्रता नाही. दुसरा अमंगळसुद्धा तर याच्याकडे येत नाही. विटाळ, अगोदरचंच ह्याचं सगळं वागणं विटाळाचं असल्यामुळं आणखीन विटाळ काय. आईसे विश्वाची ओखटेया, अधमते धनंजया, ते होती भोगोनिया तामस योनी.
एकंदरीत ह्या विश्वामध्ये अनेक प्रकार आहेत. त्रिभुवनात पाहायला गेलं तर वरती चांगल्या प्रकारचं पुण्यकारक असे देव आहेत. मृत्यूलोकात मिश्र पापपुण्याचे मनुष्य लोक आहेत आणि पाताळात सगळे अधम योनीचे आहेत, तिर्यक योनीचे आहेत. तसल्या असलेल्या विश्वातला हा जो एक भाग आहे की ज्या योनी अतिशय अधम आहेत, असल्या योनी अनेक प्रकार आहेत त्यातसुद्धा. तसल्या इतक्या अगदी हीन दीन ज्यांच्या ठिकाणी काही नाही अशा योनी मी त्यांना भोगायला देतो. आहा सांगता वाचा रडे, आठविता मन खिरडे, कटारे मुखी केवडे, जोडिले निरय. आता यांच्याबद्दल सांगायचं तर वाचेलाच वाटतं आता बास किती बोलायला लावता ह्याच्याबद्दल. वाचेला दुःख होतं, वाचा रडायच्यापर्यंत जाते. मन म्हणतं मी नाही आता ह्यांचा विचार सांगणार, मनालाही तसंच वाटतं. आणि आपल्या सगळ्याच दृष्टीने असं वाटतं की इतक्या ह्या घाणीचं किती वर्णन करावं. काईसया ते असुर, संपत्ती पोषिती वाऊर, जिया दिधले घोर पतनायसे. याप्रमाणे हे जे आसुरी लोक आहेत यांना अशा तऱ्हेचे जे काही घोर पाप आहे त्यांचं ते सगळं त्यांना भोगावंच लागतं. म्हणून तुवा धनुर्धरा, नोहावे गा तिया मोहरा, जेवता वासू आसुरा संपत्तीवंता. आता आणखी एक गोष्ट अशी, जे योग्य विचाराचे असतात, जे सद्विचाराचे असतात, त्यांना असं सांगितलं की ह्यांची संगती तर नको, पण ह्यांच्या ठिकाणचा जवळ ह्यांच्या अंगावरचा वारा कोण आसुरी लोकांचा, त्यांचं बोलणं हे सुद्धा तुम्ही जवळ ऐकू नका. त्यांच्यापासून जितकं होईल तितकं दूर 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 राहा. आणि दंभादी दोष साही, हे संपूर्ण जयाच्या ठाई, ते त्याजावे हे काही म्हणो कीर. तेव्हा आता ह्यांचं वागणं पाहिलं, शिवाय ते 6 लक्षणं सांगितलेली आहेत. ती लक्षणं ज्याच्या ठिकाणी आहेत त्याच्या ठिकाणी त्या व्यक्तीला त्याचा त्याग करा हे कशाला सांगावं लागतंय. त्याची अवस्था पाहिल्यावर तुम्हीच त्याच्यापासून दूर दूर राहाल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.